नमस्कार, विजेता रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पहिल्या पावसात उगवणारं वालाचं बिरडं याची भाजी बनवणार आहोत। तर मग चला आपण सुरुवात करूया। आज आपण या कुंडीमध्ये वालाचं बिरडं उगवणार आहोत। आपल्याकडे जर तुमच्याकडे शेती वगैरे नसेल तर मग ना असं कुंडीमध्ये माती टाकायची आणि मी वाल घेतलेले आहे ते आता आपल्याला या कुंडीमध्ये टाकायचे। तुमची किती छोटी मोठी कुंडी आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये वाल टाका। मी आता माझ्याकडे इथे मोठी कुंडी आहे त्याच्यामुळे मी जास्त टाकते। असं पहिला पावसात उगवणारे वाल ते सर्वांनाच मिळत नाही। अशा वेळेला काय करायचं तर कुंडीमध्ये असे वाल टाकायचे, मस्त उगवून येतात आणि आपल्याला खायला पण मिळतात। आता मी हे वाल टाकलेले आहेत। आता आपल्याला त्यावर माती टाकायची आहे। पावसातले वाल उगवतात ना त्याची भाजी खूप मस्त लागते, वालाचं बिरडं। त्यासाठी मी आता हे माती कुंडीमध्ये टाकलेले आहेत। आता मी याला ना 8 दिवस उगेपर्यंत थोडं थोडं पाणी टाकणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे आपलं वालाचं बिरडं कसं उगवलं ते। मी याआधी पण एक व्हिडिओ टाकलेली आहे गेल्या वर्षी वालाचं बिरडं। आता हे वालाचं बिरडं कुंडीत कसं उगवायचं हे मी तुम्हाला सर्व प्रोसिजर दाखवणार आहे। आता आपण यावर माती टाकलेली आहे। आता आपल्याला थोडंसं यावर पाणी शिंपडायचं आहे। साधारण असं पाणी शिंपडायचं आपल्याला, रोज थोडं थोडं पाणी असं शिंपडायचं। शेतामध्ये आमच्या इथे असे वाल टाकतात ना, पावसाळ्यात त्या शेंगांचे अर्धे वाल पडलेले असतात। त्यावेळेला पहिला पाऊस आला ना की असं वालाचं बिरडं उगवून येतं। आता काही शेती नाही काही त्यांनी कसं काय करायचं तर ते मी तुम्हाला दाखवते। कुंडीमध्ये असं वाल टाकायचं, मस्त उगवून येतात वालाचं बिरडं। हे आता मी पाणी टाकलेलं आहे, असंच आपण 8 दिवस टाकणार आहोत। हे पहा तुम्ही बघू शकता आपले वाल मस्त झालेले आहे। आजचा 6वा दिवस आहे, आपले वाल मस्त वरती आलेले। आता तुम्ही बघू शकता हे बघा, काही वालांना अशी पानं आलेली आहेत। तरी ना एवढी होईपर्यंत नाही ठेवायची, साधारण जी अशी छोटी छोटी अशी पानं असतात ना तेवढी पानं आली ना की मग बिरडं हे काढायचं असतं। आता माझी काही वालांना हे बघा हे अशी एवढी मोठी मोठी पानं आलेली आहेत। तर आता मी सर्व वाल काढून घेते। तुम्ही बघू शकता ते मस्त आले। शेतात जर आपलं शेत नसेल ना तर अशी कुंडीमध्ये मस्त वाल फुलतात आणि आपल्याला या भाजीचा आस्वाद पण घेता येतो। तर आता आपण हे वाल काढून घेणार आहोत। बघू शकता मस्त कुंडीमध्ये झालेले आहेत। बाजारात तर विकायला मिळतातच पण आपल्याला पाहिजे तेव्हा नाही मिळत। तर अशा वेळी आपण अशा कुंडीमध्ये लावलेत ना मस्त होतात। मी सर्व काढून घेते। पहिल्या पावसात उगवणारे आपले वालाचे बिरडं। आपण पावसाळ्यातच बनवतो आणि त्याची चव पण एवढी भारी लागते ना, मस्त लागते ही भाजी। तुम्ही नक्की करून बघा। तर हे पाहता मी हे बिरडं काढून घेतलेलं आहे।
आता तुम्ही बघू शकता या बिरड्याला माती आहे, तर आपल्याला ना ही मुळं आहेत ना ती अशी कट करून घ्यायची आणि त्यानंतर मग आपण ही भाजी धुवून घेणार आहोत। हे बघा माती भरपूर आहे कारण आपण आत्ताच काढून घेतलेली आहे। तर आता हे सर्व मुळं आहेत ना ते आपण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर मग धुवून घेणार आहोत। आता मी याची मुळं सर्व काढून घेतलेली आहेत। आता मी ही भाजी आहे ना धुवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता ह्याला माती आहे आणखी, तर आता मी सर्व धुवून घेणार आहे। तरी पाहता मी भाजी सगळी धुवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हे आपल्या वालाचं बिरडं आहे ना त्याला हे असं साल असतं ना हे वालाचं ते काढून घ्यायचं आहे। काही जणचे निघालेले आहेत, काही जणचे आहेत ते काढायचे आहेत आपल्याला। आता आपण ही भाजी कट करून घेणार आहोत। हे पहा काही कांचे सालं असतात ती आता आपल्याला काढायची कट करताना, अशी कट करून घ्यायचे। तुम्ही हाताने पण कट करू शकता किंवा सुरीने पण कट करू शकता। ते वालाचं बिरडं कसं आहे माहिती आहे, हे पहा छोटी आहे पण एकदम मोठी झाली तुम्हाला दाखवते। हे पहा ही अशी एवढी मोठी होईपर्यंत आपल्याला नाही ठेवायची, साधारण हे पहा ही एवढी असतात ना छोटी तेव्हा आपल्याला हे वाल काढायचं आहे। पण त्याला त्या भाजीला ना कोवळ्या भाजीला चव खूप छान लागते। एक 5-6 दिवसाने तुम्ही जर वाल टाकलात ना कुंडीमध्ये तर 5-6 दिवसाने मस्त उगवतं भाजी। आता मी असे सर्व कट करून घेणार आहे। भाजी कट करून घेतलेली आहे। आता त्यामध्ये मी एक छोटा बटाट टाकणार आहे। या भाजीमध्ये बटाट टाकलेला पण मस्त लागतो। कढईत आता मी तेल टाकलेलं आहे। आता आपण त्यामध्ये राई टाकणार आहोत। त्यानंतर जिरं टाकणार आहोत। राई आणि जिरं चांगलं तडतडायला लागलं त्यामध्ये थोडासा लसूण आणि त्यानंतर कांदा, मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा आता मस्त शिजू द्यायचा। कांदा चांगला शिजत आलेला आहे। आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत। एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे मी। टोमॅटो पण आपला चांगला शिजू द्यायचा। वालाची भाजी नाही, हे वालाचं बिरडं मस्तच लागतं। वालाची भाजी आमटी ही तर मस्त लागतं, आपण वर्षभर खातो। पण हे शेतातलं वाल बिरडं असतं ना त्याची भाजी खरोखर खूप छान लागते। चवदार पण असते, चविष्ट पण असते आणि पौष्टिक पण असते त्याच्यात। आता त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत। कढीपत्ता टाकल्यावर एक भाजीला वास मस्त येतो फोडणीला। आता आपण हिंग टाकणार आहोत। त्यानंतर हळद परतून घ्यायचं। आता गॅस थोडा कमी ठेवायचा। आपण यामध्ये आपला घरगुती मसाला टाकणार आहोत। यामध्ये मी घरगुती मसाला टाकते 1 चमचा, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता।
एक 2 मिनिट चांगला परतून घ्यायचा हा मसाला. आणि आता आपण भाजी कट करून घेतलेली ती टाकायची आहे. आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. भाजी मस्त परतवून द्यायची एक 2-3 मिनिट. तर आता एक 2-3 मिनिट चांगलं परतवून घ्यायची भाजी. आणि त्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे यामध्ये थोडंसं आपली भाजी शिजेपर्यंत. आपल्याला यामध्ये जास्त पण पाणी नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं आहे. भाजीला वास मस्त आलेला आहे फोडणीला. आता आपण यावर झाकण ठेवून एक 5-10 मिनिटांनी आपण चेक करणार आहोत. आता एक 5-6 मिनिट झालेली आहेत. आपण फक्त भाजीला चमचा मारायचा आहे. आणखी थोडा वेळ आपल्याला भाजी शिजवायची आहे, कारण खाली लागू शकते पाणी कमी असलं तर. आता पुन्हा आपण झाकण ठेवून एक 4-5 मिनिटांनी चेक करणार आहोत. आता एक 5-6 मिनिट झालेली आहे. आता आपण बघणार आहोत. आपली भाजी चांगली शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. आपला बटाट पण इथे शिजलेला आहे. आता यामध्ये आपण थोडंसं गूळ टाकणार आहोत, कारण बिरड्याच्या भाजीत ना गूळ टाकलात ना त्या भाजीला एक वेगळीच चव येते. आणि आता त्यासोबत आपण यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहोत. हे पहा, ओलं खोबरं. या भाजीत ना ओलं खोबरंच टाकायचं, कारण अशा भाजीला ओल्या खोबऱ्याने चव छान येते. एक 2-3 मिनिट आपण आणखीन थोडा वेळ ठेवणार आहोत. थोडीशी कोथिंबीर. भाजी ते मस्त झालेली आहे. एक 2 मिनिट आपण ठेवणार आहोत. आता एक 3-4 मिनिट झालेली आहे. आपली भाजी इथे मस्त तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. मस्त भाजी झालेली आहे. वास पण मस्त सुटलेला आहे. ही पहा, आपली वालाच्या बिरड्याची भाजी मस्त तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि भाजी ना खरोखर खूप छान लागते. चपाती, भाकरी, भातासोबत मस्त लागते ही भाजी. तुम्ही नक्की ट्राय करा. ही भाजी मी कशी उगवायची यापासून तुम्हाला सर्व सविस्तर असं सांगितलेलं आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ही भाजी ना आपण कुंडीमध्ये कशी उगवायची हे तुम्हाला मी व्यवस्थित सांगितलेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा.